नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवेगळ्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणाऱ्या जनमानसाचा वेध घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सातत्यानं होत असतो. आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा कानोसा घेत आहोत. विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या सर्वेक्षण मालिकेतल्या तिसऱ्या सर्वेक्षणातनं पुढे आलेले निष्कर्ष आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेले आहोत आणि त्यावरती आपण सविस्तर चर्चासुद्धा करणार आहोत. पण त्यापूर्वी पाहूयात या सर्वेक्षणातनं नेमकी कोणती माहिती आमच्या हाती आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा नेमका कल काय आहे याविषयीचा एक रिपोर्ट. निवडणुकांच्या काळात लोकभावनेचा कल जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. सकाळ माध्यम समूह गेल्या काही महिन्यांपासून मतदारांच्या मनाचा कानोसा घेत आहे. राज्यातल्या तब्बल 60% जनतेला त्यांच्या मतदारसंघात बदल हवाय. एकीकडे आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून खडाजंगी सुरू असताना निम्म्याहून अधिक मतदारांनी महायुतीला पाठिंबा दिलाय. सत्ताधाऱ्यांच्या एकूण कामगिरीबद्दल बरा असा शेरा देताना मतदारांनी या सर्वेक्षणात विरोधकांच्या कामगिरीबाबतही नाराजी नोंदवली आहे. हे विशेष. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत महायुतीचा टक्का सुधारलेला दिसतोय. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करावे लागणार हे निश्चित. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोण सत्तेवर येईल या प्रश्नाला उत्तर देताना 54% मतदारांनी महायुतीला कौल दिलाय, तर सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 39% मतदारांचं समर्थन मिळालंय. महायुतीला मिळालेल्या पाठिंब्यामध्ये शहरी मतदारांच्या तुलनेत काँग्रेसच्या विचारधारेचा परंपरागत पाठीराखा समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्राचा आणि शेतकऱ्यांचा टक्का अधिक आहे. पारंपरिक राजकीय पक्षांना आपण पर्याय ठरू शकतो असा दावा करणाऱ्या मनसे आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांचा करिश्मा मात्र ओसरल्याचं दिसून येतंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच दणक्यात 13 आमदार निवडून आणणाऱ्या मनसेला 5% मतदारांनी पसंती दिली आहे. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही स्थिती सुधारल्यासारखी दिसत असली तरी सत्तेच्या शर्यतीत मतदारांचा विश्वास मिळवणं हेच मनसे समोरचं आव्हान असेल. मोठ्या अपेक्षा निर्माण करणारा आम आदमी पक्षही लोकांच्या मनातून उतरल्याचं चित्र आहे. राज्यातल्या मतदारसंघात बदल हवाय असं म्हणणाऱ्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातले सर्वाधिक 68% मतदार आहेत. त्याखालोखाल कोकणात ही संख्या 66%, विदर्भात 63%, पश्चिम महाराष्ट्रात 61% आणि मराठवाड्यात 58% आहे. मतदारसंघात बदल नको असं म्हणणारे सर्वाधिक 34% मतदार मराठवाड्यात आणि 33% मतदार पश्चिम महाराष्ट्रात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर एकूणच वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळे मतदार कशा पद्धतीने विचार करतात त्याचा कानोसा घेण्याचा या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूहाचा प्रयत्न आहे. आणि तिसरं हे सर्वेक्षण आहे. त्यात तिसऱ्या सर्वेक्षणातले नेमके कल काय आहेत, त्यातनं निष्कर्ष काय आलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आपण आजच्या आवाज महाराष्ट्राचामध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत नाशिकहून सकाळच्या नाशिक आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने सर. या कार्यक्रमात आपलं स्वागत. या सगळ्या सर्वेक्षणाचं आणि त्यातल्या निष्कर्षणाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूरवरनं सहभागी होत आहेत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार. आणि याच्याशिवाय वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत डॉक्टर नीलम गोरे. नीलमताई, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाणसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास नागपूरमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. तर काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे परळच्या आमच्या स्टुडिओमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करताना मी सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे श्रीमंत मानेंकडे. माने सर, मला सांगा, आपण हे तिसरं सर्वेक्षण सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून केलेलं आहे. पहिल्या 2 सर्वेक्षणातले आलेले निष्कर्ष आणि आता तिसऱ्या सर्वेक्षणातले आलेले निष्कर्ष, सुरुवातीला आपण जो सगळा रिपोर्ट पाहिला या रिपोर्टमधनं हे सगळे निष्कर्ष जे आपल्याला दिसत आहेत या सगळ्या माध्यमातून सकाळ माध्यम समूहानं हे जे सगळं सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता माने सर? दुर्गेश, आपण सर्वप्रथम आपण सांगितलं त्याप्रमाणे हे तिसरं सर्वेक्षण आहे आणि याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पण अशा पद्धतीने आपण सर्वेक्षणं केली. सुरुवातीला अनेकांना त्या संदर्भात आश्चर्य वाटत होतं की इतकं कसं काय होऊ शकतं. आणि आपण पाहिलं की साधारणपणे या सर्वेक्षणाचा जो काही कल होता त्यानुसारच लोकसभेचे निकाल समोर आले आपल्यासमोर. आणि आता हे जे तिसरं सर्वेक्षण आहे तर माझं असं निरीक्षण आहे किंवा आपल्यासमोर ती आकडेवारी सुद्धा आहे
की गेल्या 2 सर्वेक्षणाचा आणि ह्या तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये एक सुसंगती आहे. साधारणपणे जे प्रमुख प्रश्न आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारवरती जनतेची नाराजी आहे का? दुसरा भाग त्यांना बदल हवा आहे, तर तो बदल नेमका कुणाच्या बाजूने हवा आहे म्हणजे पसंती कुणाला आहे तो भाग, आणि स्थानिक पातळीवरती त्यांना बदल हवा आहे का? याशिवाय राज्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा आहे, कारण सगळ्याच राजकीय पक्षांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. प्रमुख जे 4 पक्ष आहेत ते सुद्धा, आणि इव्हन 5वा पक्ष जो मनसे आहे ते सुद्धा राज ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री कोण होईल अशी साधारणपणे उत्सुकतेचा भाग आहे राज्यभर. आणि आपल्या दोन्ही सर्वेक्षणामध्ये आपण असं पाहिलं की नरेंद्र मोदी जे नाव सांगतील ते स्वीकारतील का असा पद्धतीचा आपला प्रश्न होता, आणि त्याच्यावरची जी उत्तरं आहेत तर त्याचा कल या सगळ्या सर्वेक्षणामध्ये आहे. आणि आपण पाहतो आहोत की राज्य सरकारच्या विरोधातली नाराजी जी पहिल्या सर्वेक्षणात होती तीच आज कायम आहे. लोकांना बदल हवा आहे तो पहिल्या सर्वेक्षणात जो होता तोच आज कायम आहे. कल जो आहे तो युतीच्या बाजूनी आहे, पसंतीचा जो कल आहे तो युतीच्या बाजूनी आहे. तो साधारणपणे तेवढाच आहे, म्हणजे 53-54% हा काही खूप मोठा फरक नाही म्हणता येईल, परंतु अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्राला बदलही हवा आहे, आणि जो सत्तेवर येणारा पक्ष असेल तो महायुती असावी असा सुद्धा याचा अर्थ आहे. एक थोडासा बारीक फरक असा झालेला आहे की गेल्या वेळच्या म्हणजे दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये मुख्यमंत्री पदाचा मोदींनी सुचवलेलं नाव मान्य होईल का याला जे साधारणपणे 39% लोक होय म्हणत होते ते आता साधारणपणे 36%वरती आलेले आहेत. तर एवढा एक किरकोळ बदल जर बदलला तर साधारणपणे सुसंगती आहे पहिल्या ते तिसऱ्या या तिन्ही सर्वेक्षणामध्ये. आणि असंच स्वरूप लोकसभेच्या अगोदर सुद्धा सकाळच्या सर्वेक्षणासंदर्भातलं होतं, आणि त्यामुळे या सर्वेक्षणाची एक प्रचंड विश्वासार्हता उभी राहते आहे. आणि त्याच्यासाठी सकाळ माध्यम समूहाकडून खूप परिश्रम घेतले जात आहेत की ही विश्वासार्हता टिकवण्यासाठी, ती नेमक्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे वयोगट, वेगवेगळे व्यवसाय, ग्रामीण शहरी अशी पार्श्वभूमी असलेले मतदार असे सगळ्या बाजूने समाजाच्या सगळ्या घटकांमध्ये आपण जाऊन या पद्धतीची चाचपणी करतो आहोत, चाचणी घेतो आहोत, आणि त्याचा कल या निमित्तानं समोर येतो आहे. बरोबर आहे, आपण म्हणतात असं की सगळ्या समाज घटकांना सामावून घेत आपण हे सगळं सर्वेक्षण करतो आहोत. लोकसभेच्या आधीसुद्धा आपण हे सर्वेक्षण केलेलं होतं, आणि त्यातले सगळे जे निष्कर्ष आलेले होते ते लोकसभेच्या निकालानंतर सुद्धा तंतोतंत लागू पडलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या माध्यम समूहानं, सकाळ माध्यम समूहानं केलेल्या सर्वेक्षणाची विश्वासार्हता नक्कीच लोकांमध्ये आहे. या आत्ताच्या तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये आपण जे प्रश्न घेतलेले होते त्यात एक महत्त्वाचा प्रश्न जो आत्ता चर्चेमध्ये आहे आणि वारंवार त्याच्यावरती आता आंदोलन छेडलं जातं आहे तो म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा. हाच पहिला प्रश्न आपण या सर्वेक्षणामध्ये विचारलेला होता. काय होता नेमका प्रश्न आपण पाहूया की धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होईल का असा आपण प्रश्न आपल्या मतदारांना विचारलेला होता, लोकांना विचारलेला होता. तर त्याचा कौल जो आहे तो 56% लोक असं म्हणतायत की होय, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होईल असं 56% लोकांना वाटतं आहे. तर 43% लोकांना असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना याचा फायदा होणार नाही, आणि 1% जे लोक आहेत ते असं म्हणतात की आम्हाला काही सांगता येणार नाही. तर हा या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती दिलेला कौल आहे. याच अनुषंगानं मला वाटतं आपण पहिल्यांदा चर्चेची सुरुवात करूया, आणि या निमित्तानं मी पहिल्यांदा जाणार आहे प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक. त्यांच्याकडे मी जातोय. पवार सर, मला सांगा की धनगर आरक्षणाचा हा सगळा जो मुद्दा सुरू आहे, मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर कुठेतरी धनगर समाजाच्या मागणीला सुद्धा जोर धरलेला आपण पाहतो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं होत आहेत. अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश व्हावा अशी मागणी केली जाते आहे. या सगळ्या आता हा जर निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला तर त्यांना फायदा होईल असं लोकांना वाटतं. पवार सर, या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? मला असं वाटतं की हा मुद्दा फार कन्फ्यूज करणार आहे, संदिग्ध मुद्दा आहे. कारण ह्या दोन्हीतलं 56 आणि 43 मध्ये तसं फार अंतर नाही. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, समजा धनगर समाजाला आरक्षण दिलंच तर त्याचं रिफ्लेक्शन म्हणून आदिवासी समाज सुद्धा नाराज होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूणच दोन बाजूने त्याला दोन वेगवेगळे अँगल आहेत. नुसता पक्षाचाच अँगल नाही तर पक्षाच्या व्यतिरिक्त सामाजिक न्यायाचा सुद्धा याला अँगल आहे. याच्यामुळे एकूणच धनगर समाजाला दिलं जाणारं आरक्षण हा आत्ताच क्लिअर मुद्दा होऊ शकत नाही. अजून मला असं वाटतं की निवडणुका जवळ येतील तशा याच्यावरती अजून जास्त क्लॅरिटी येत राहील.
परंतु आत्ताचा जे मुद्दा आहे तो फक्त धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी आणि धनगर समाजाला हे माहित आहे की राज्य सरकारने शिफारस केल्यानंतरच केंद्राकडे हा मुद्दा जातो. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये जो राज्य आणि केंद्र यांच्यामधला पेच दिसतोय तो या आकडेवारीत सुद्धा आलाय असं मला वाटत आहे.